आम्ही सारे खवय्ये. आपण बघणार आहोत पपेटा पर इडू ना. त्याचं साहित्य सांगा. बटाटा हे तुम्ही क्यूब्स मध्ये पण कापू शकता, तर मी याच्या असे स्ट्रिप्स केले. नंतर कांदा, राई, जिरं, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, मीठ, तेल, हळदी पावडर, टोमॅटो, मिरची पावडर, कोथिंबीर आणि अंड आणि तेल. साहित्य तर आपल्याला कळलंय. आता आपण कृतीकडे जाणार आहोत. काय करायचं आता? आता तेल टाकलेलं आहे, तेल गरम होईल, नंतर मग राई टाकायची. तेल गरम होईपर्यंत आपण थांबूया थोडं, आपण जरा गप्पा मारूया. ओके. काय नाही, इन जनरल मला सांगा की तुम्ही काय करतात? मी आता रिटायर झाली, 2 वर्ष झाली, आणि त्याच्या अगोदर मी गोरेगावच्या पाटकर कॉलेजमध्ये सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र विषय शिकवत होते. हो, अरे वा. आणि काका काय ते लॉयर आहे. मग आताही करतात की? हो, आता पण प्रॅक्टिस करतात, कारण त्यांना रिटायरमेंट अशी नसते. मग तुमच्या आवडीनिवडी काय? माझी आवड म्हणजे घरकाम, घर स्वच्छ ठेवायला आवडतं एकदम. एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, घरात ना खूप छान वस्तू आहेत शोभेच्या. तर हे सगळं छंद कुणाला आहे? नाही, छंद आम्हा दोघांनाही आहे, स्पेशली माझ्या मिस्टरांना आहे. आम्ही जेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये जातो किंवा इव्हन इंडियामध्ये पण जातो, तेव्हा आम्हाला जेव्हा चांगली वस्तू आणि स्वस्तातली म्हणजे आम्हाला परवडेल खिशाला अशी असेल तर ते आम्ही लगेच घेऊन व्यवस्थित आणतो. पण काही वेळेला काही प्रॉब्लेम होतो आणि ते मग एकदा असं झालं होतं की आम्ही जग आणला होता, फ्लॉवर पॉट आणला होता, आणि तो उलट्या बाजूने त्या सेल्समनने ठेवला होता, आणि त्याच्यामुळे आम्ही उघडताना तो पटकन खाली पडला, आणि एवढं आम्हाला मग वाईट वाटलं की नाही. पण ती आवड आहे तुम्हाला, जी तुम्ही आम्ही आतापर्यंत पण रस्त्यामध्ये पण कुठे पण अशी चांगली म्हणजे युनिक पीसेस असं दिसले तर आम्ही तेच घेऊन टाकतो. तेल तापलंय आपलं, आता काय घालायचं? आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूया, साधारण पाव चमचा, जसे तुमचे बटाटे असतील त्याप्रमाणे. आणि मोहरी आता तडतडली आहे, थोडं जिरं, कांदा, लाल होईपर्यंत असं जरा ढवळत राहायचं, परतून घ्यायचं, आणि लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा. एक टोमॅटो साधारण अर्धा टोमॅटो. साईज वरती पण असतं, एकदम मोठा असेल तर अर्धा, छोटा असेल तर अख्खा. हा एक टोमॅटो आहे. अच्छा. आता आपल्याला हे लगेच पुढची भाजी करायची की याला थोडं नाही, थोडं शिजून घ्यायला पाहिजे. यावर आता आपल्याला झाकण घालायला, झाकण ठेवावं लागेल. हे झाकण झाल्यानंतर ते साधारण एक 5 मिनिटं आपण थांबूया, आणि नंतर मग ते जरा कांदा पण नरम होतो, टोमॅटो पण नरम होतात, मग त्याच्यामध्ये हे सगळा मसाला घालून मग बटाटा घालायचा, आणि मग जरा एक 10 मिनिटं शिजवायचं. म्हणजे आता थोडी याला वाफ येऊ द्यायची. वाफ येऊन द्यायला. आता मला वाटते वाफ आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये प्रथम मला सांगा, मी देते. काय देऊ? अच्छा, हळद देऊ ना, चवीपुरती, म्हणजे असं कलर येण्यासाठी. मग मिरची पावडर, मिरचीची पावडर. ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मिरची टाकलेली आहे, आलं लसूण, आणि त्याच्यामुळे थोडी तिखट जसं तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे मग तिखट घालायचं. आता मीठ, बस. आलं लसूण मिरची पेस्ट. हे बघा. बस. आता ह्याच्यामध्ये बटाटा घालून तो शिजवत ठेवायचा. सगळे घालतो. हा कच्चा बटाटा आहे की तुम्ही समजा तुम्हाला लवकर घाई असेल तर मग बटाटा घ्यायचा, तो सोलायचा, आणि तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर प्लास्टिकच्या थैलीमध्ये घालून त्याच्यामध्ये ठेवायचा, आणि मग त्याचे तुकडे करायचे, म्हणजे लवकर शिजून होतो. पण मग मायक्रोवेव्ह मध्ये किती वेळ ठेवायचा? मायक्रोवेव्ह मध्ये साधारण 2 मिनिटं 3 मिनिटं, जास्त पण नाही, म्हणजे तो एकदम नरम असं झाला, पचपच नाही झाला पाहिजे. आता ह्याच्यावरती झाकण घालून हे करायचं, ठेवून द्यायचं, एक 10 मिनिटं तरी शिजायला लागेल. मग आता आपण एक काम करूया, हे शिजवून घेऊया, आणि मग पुढे काय करायचं आपल्याला? त्याच्यावरती मग कोथिंबीर थोडी घालायची, आणि नंतर मग अंड जसं आपण पपेटा पर फारच्याला घेतलं होतं तसं थिक करायचं, आणि ते अंडे वरती असं घालायचं, आणि ते म्हणजे, आणि नंतर मग परत ढाकून ठेव, आणि परत वरती थोडी गार्निशिंगला कोथिंबीर टाकायची,
म्हणजे मग ते थिक होतं आणि आपण केक सारखं होतं. त्याचे तुकडे करायचे आणि खायचे. ठीक आहे, मग आता आपण आपली ही भाजी होऊ देऊया, शिजवून होऊ देऊया. बटाट्याची भाजी तयार झाली आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला थोडं हे ते तेल लावून घेतलेलं आहे, गॅस चालू आहे. आता बटाट्याची भाजी त्याच्यात टाकायची आणि अशी जरा पसरून घ्यायची. जरा थोडी याच्यावरती कोथिंबीर टाकूया. आपण आधी भाजीत तर टाकलेलीच आहे आणि थोडी वरती पण, आणि परत अंड टाकल्यानंतर पण वरती परत पाहिजे. आता हे 2 मिनिट जरा गरम झाल्यानंतर परत आता हे अंड हे जरा थिक पाहिजे, कारण जेवढं तुमचं अंड थिक असेल तेवढं तुमचं लेअर पण थिक होणार. आणि जर पातळ असेल तर मग ते सगळीकडे पसरणार आणि मग ते एकदम बरं दिसणार नाही आणि खायला पण नाही बरं वाटणार. म्हणून जेवढं अंड तुमचं थिक असेल तेवढं असं सगळीकडे असं ते घट्ट पाहिजे. आता हे ह्याच्यावरती जरा थोडी सफेद सफेद दिसतंय, त्याच्यामुळे थोडं कलरफुल दिसण्यासाठी म्हणून थोडी अशी स्प्रिंकल जरा करायची. म्हणजे जेव्हा ते तयार होतं तेव्हा अगदी छान दिसतं आणि कोथिंबीरची टेस्ट पण लागते. हे करायचं. आता हे साधारण किती वेळ? साधारण 10 मिनिटं. आता या ग्लास मधून तर दिसणारच आपल्याला, त्याच्यामुळे असं ते दिसतच आपल्याला, कळतच. नाही नसेल तर एक चमचा घ्यायचा किंवा काटा घ्यायचा आणि जरा असं दाबून बघायचं की दाबलं गेलं. हे असं आता हे अजून नरम आहे, त्याच्यामुळे अंड कच्चं आहे. जर दाबलून गेलं आणि थिक असेल, तयार असेल तर ते दाबलं जात नाही. आपल्याला कळतं की हे तयार झालंय म्हणून. मग हे झालं म्हणजे झाली ना डिश रेडी? डिश रेडी, खायला तयार. पपेटा परीडू तयार होत आहे. तुम्हाला पण करून बघायचंय. मग झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या. पपेटा परीडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटाट्याचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, 2 अंडी, टोमॅटो, मोहरी, जिरं, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ, तिखट, हळद, टोमॅटो, कोथिंबीर आणि तेल. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, कांदा आणि टोमॅटो घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये हळद, आलं लसूण मिरची पेस्ट, तिखट, मीठ आणि वाफवलेल्या बटाट्याचे उभे तुकडे घालून भाजी शिजवून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर ही भाजी पसरून घ्यावी. त्यावर कोथिंबीर आणि फेटलेलं अंड घालून मिश्रण शिजवून डिश सर्व्ह करावी.